हिंदू जनजागृती समितीतर्फे लव जिहादवर जनजागृतीपर व्याख्यान, राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आणि सद्गुरू स्वाती खाडे यांचे मार्गदर्शन. 7 जून रोजी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे कार्यक्रमाचं आयोजन. कोल्हापूर इथं हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं लव जिहाद या विषयावरील विशेष व्याख्यानाचं आयोजन शनिवार दिनांक 7 जून रोजी करण्यात आलंय. समाजामध्ये चर्चेत असलेल्या या विषयाबाबत जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती समितीच्या वतीनं देण्यात आली. हे व्याख्यान कोल्हापूर येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथील राम गणेश गडकरी सभागृहात खरी कॉर्नरजवळ सायंकाळी 5:30 वाजता होणार आहे. या व्याख्यानात लव जिहाद या विषयावर ग्रंथलेखन केलेले हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे तसंच सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या विषयाचं गांभीर्य, समाजावर होणारे परिणाम आणि समितीच्या मते आवश्यक उपाययोजना याविषयी ते सविस्तर माहिती देणार आहेत. समितीच्या निवेदनानुसार राज्यात आणि देशात वेळोवेळी समोर आलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर समाजात जनजागृती होणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय. विशेषतः पालक, युवती, माता भगिनी आणि युवकांनी या विषयाची माहिती करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. या व्याख्यानाला हिंदू बांधव, पालक, युवती आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आलंय. नमस्कार, मी शिवानंद स्वामी, हिंदू जनजागृती समिती, जिल्हा हिंदू संघटक, कोल्हापूर. आज आपण बघतोय की महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभरामध्ये लव जिहादची प्रकरणं मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आठवड्याला 2-3 प्रकरणं मिळत आहेत. तर त्या अनुषंगानं हिंदूंमध्ये जागृती होण्यासाठी विशेष लव जिहाद व्याख्यानाचं आयोजन आपण केलेलं आहे. रविवार दिनांक 7 रोजी सायंकाळी 5:30 वाजता राम गणेश गडकरी हॉल पेटाळा येथे हा कार्यक्रम होणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे तसेच त्यांनी लव जिहाद हा ग्रंथ लेखक म्हणजे 2007ला त्यांनी लिहिलेलं होतं ते उपस्थित राहणार आणि त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. तसंच सनातन संस्थेचे धर्मप्रसारक संत सद्गुरू स्वातीताई खाडे यांचे पण अनमोल मार्गदर्शन होणार आहे. तरी सर्व हिंदू बांधवांनी, हिंदू भगिनींनी मोठ्या प्रमाणात कुटुंबासह या कार्यक्रमात उपस्थित राहून आपलं धर्म कर्तव्य बजावूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.